जगत कारणा पापान कुठे, जगत कारणा पापान कुठे, तव वात्सल्य तुला, तव वात्सल्य तुला, गौरव तुला परम वत्सला, नमा परम मंगला, गौरव तुला परम वत्सला. जगत चालना पवित्र आत्मा, जगत चालना पवित्र आत्मा, ओम जीवन कला, ओम जीवन कला, गौरव तुला परम वत्सला, नमा परम मंगला, गौरव तुला परम वत्सला, परम वत्सला, परम वत्सला. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो की देवाने आपल्याला हा सुंदर प्रसंग दिलेला आहे. त्याचं वचन ऐकण्यासाठी, त्याची प्रार्थना करण्यासाठी, त्याच्याकडे आपले डोळे लावण्यासाठी. पुढील वेळ आपण प्रार्थनेने त्याच्या हातामध्ये समर्पित करूया. प्रभू देवा, आम्ही तुझी स्तुती करतो. सर्व प्रसंग तूच घडवतोस प्रिय प्रभू. काळ तुझ्या हातात आहे प्रिय प्रभू, आणि आमच्या जीवनात असल्या प्रकारचे प्रसंग तू देतोस की आम्ही प्रिय प्रभू तुझ्याकडे जाऊ शकतो, तुझं वचन ऐकू शकतो, प्रार्थना करू शकतो. प्रिय प्रभू, आज तू आम्हाला स्पर्श कर प्रिय प्रभू. आमचे आतले डोळे तू उघड, यासाठी की तुझं वैभव, तुझं गौरव आम्हाला दिसेल, तुझी वाट आम्हाला दिसेल प्रिय प्रभू. आम्ही आशीर्वादित होऊ, असल्या प्रकारे तू होऊ दे. पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आजचा जो संदेश आहे आणि त्याचा जो शास्त्र भाग आहे तो लुकृष वर्तमान 22 आणि 42 हे एक वचन. लूक 22:42 आणि त्या ठिकाणी हे लिहिलेलं आहे, हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आजचा जो संदेश आहे त्याचं जे शीर्षक आहे ते याप्रमाणे आहे की देवाच्या इच्छेचा प्याला, देवाच्या इच्छेचा प्याला. देवाने येशूला एक प्याला पिण्यासाठी दिला होता. तो क्रूस खांबाचा प्याला होता. तो खिळे, फटके, दुःख, त्रास, क्लेश आणि मरण यांचा तो प्याला होता. आणि हा प्याला येशूला पिऊन टाकायचा होता. आणि तो प्याला एखाद्या विषासारखा कडू असल्या प्रकारचा होता, वेदना देणारा आणि दुःख आणि क्लेश देणारा असल्या प्रकारचा होता. आणि म्हणून त्याचं जे वधस्तंभावरचं मरण होतं, त्याच्या आदल्या रात्री त्याला मानसिक रीतीने अतिशय क्लेश झाले. फार मोठ्या दुःखातून त्याला जावं लागलं, कारण त्याच्यासमोर ते क्रूस खांबावरचं मरण होतं. आणि म्हणून मत्तई 26:28 मध्ये तो आपल्या शिष्यांना म्हणाला की माझा जीव मरणप्राय व अति खिन्न झाला आहे. आणि 39व्या वचनामध्ये तो म्हणतो, त्यामुळे या दुःखामुळे, या क्लेशामुळे, या खिन्नतेमुळे तो काय म्हणतो 39व्या वचनामध्ये की हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, असल्या प्रकारचे त्याने प्रार्थना केलेली आहे. आणि आम्ही जे त्या देवाचे लोक आहोत, विश्वासणारे आहोत, आम्हाला सुद्धा देवाने एक प्याला दिलेला आहे पिण्यासाठी. आम्हाला सुद्धा क्रूस खांब व्हायला सांगितलेला आहे. आणि हे क्लेश आम्हाला सुद्धा
सोसायचे आहे. जोपर्यंत आम्ही जगामध्ये आहोत तोपर्यंत तुम्हाला क्लेश होतील, असल्या प्रकारे येशूने सांगून ठेवलेला आहे. आणि म्हणून हा वधस्त घेऊन उचलून आम्हाला चालायचा आहे. हा कडू प्याला आम्हाला सुद्धा प्यायचा आहे. आणि म्हणून लूक वर्तमान 9:23 मध्ये लिहिलेलं आहे, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आपला त्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. येशूने तो वधस्तंभ उचलला, येशूने तो वधस्तंभ सोसला, तो कडू प्याला त्याने पिऊन टाकला. तसंच आम्ही त्याचे जे शिष्य, आम्हाला सुद्धा आमचा वधस्तंभ जो आम्हाला दिलेला देवाने तो व्हायचा आहे, तो कडू प्याला पिऊन टाकायचा आहे. परंतु आपण मानव आहोत. ज्यावेळेस आमच्यावर क्लेश येतात, आजार येतात, दुःख येतात, संकट येतात, ज्यावेळेस आमच्या समोर हा कडू प्याला येतो, ज्यावेळेस आम्हाला हा वधस्तंभ व्हायचा असतो, त्यावेळेस पुष्कळदा आम्हाला असं वाटतं की हे आमच्या सर्व शक्तीच्या आणि सहनशक्तीच्या आणि आमच्या जीवाच्या फार पुढे असल्या प्रकारचा हा प्याला आहे. हा अतिशय कडू असल्या प्रकारचा आहे. आम्ही हा पिऊ शकत नाही. आणि मग आम्हाला तो प्याला स्वीकारणं आणि पिऊन टाकणं अतिशय कठीण असल्या प्रकारे जातं. आणि त्यावेळेस आमच्या तोंडातून सुद्धा हेच शब्द निघतात जे येशूच्या तोंडातून निघाले होते. आणि आपणही म्हणतो, हे परमेश्वरा, हे जे दुःख आहे, हे जे क्लेश आहे, हा जो प्याला आहे खूप कडू आहे, हे जे दुःख आहे हे फार मोठे आहे, सहनशक्तीच्या पलीकडे आहे, म्हणून हा प्याला आमच्यापासून दूर कर, असल्या प्रकारचे शब्द आपल्याही तोंडातून निघतात. येशू जो या जगामध्ये आला होता तो कशासाठी आला होता? तो देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आला होता. आणि काय देवाची इच्छा होती? देवाची इच्छा ही होती की हा जो प्याला तो त्याला देईल, म्हणजे क्रूस खांबाचा प्याला, क्रूस खांबाचे जे क्लेश त्याचा प्याला, दुःख त्याचा प्याला, जो त्याला तो देईल तो त्याने पिऊन टाकावा, क्रूस खांब सोसावा, स्वतःचा यज्ञ या क्रूस खांबावर करावा. ही देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठीच तो या जगात आला होता. मग तरी आम्हाला प्रश्न पडतो की अशा रीतीने तो देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी, तो कडू प्याला पिण्यासाठी, वधस्तंभ उचलण्यासाठी, वधस्तंभावर आपला प्राण देण्यासाठी जर आला होता, तर मग तो असं का बोलला? काय बोलला तो? की हे परमेश्वरा, हा प्याला माझ्यापासून दूर कर. असं का म्हटलं? याला कारण हे आहे की जरी तो देव होता, परंतु त्याच वेळेस तो मानव होता. मानव रूप धारण करून या जगात आलेला होता. आणि म्हणून त्या क्रूसखांबावरचं पूर्ण दुःखामधून तो गेला. एक देव म्हणून त्याने असल्या प्रकारे आपलं सामर्थ्य वापरून ते दुःख असं नाहीसं केलं, असं झालेलं नाही. जे त्या क्रूसखांबावरचं जे दुःख होतं ते त्याने मानव या नात्याने पूर्ण सोसलं. आणि का सोसलं? कारण त्या क्रूसखांबावर तो माणसाची जागा त्याने घेतलेली होती. आणि माणसाची होणारी, त्याच्या पापासाठी होणारी शिक्षा तो त्या क्रूसखांबावर सहन करत होता. आणि म्हणून ती शिक्षा त्याने पूर्ण सहन केली, ते दुःख त्याने पूर्ण सहन केलं. याला कारण तो मानव होता. देव होता परंतु मानव होता. आणि मानव म्हणून त्याने पूर्ण ती शिक्षा त्या क्रूसखांबावर सोसलेली आहे. परंतु असल्या प्रकारे तो देव होता, परंतु तो मानवही होता आणि मानव होता आणि देवही होता. मग एवढं मोठं दुःख समोर असून सुद्धा त्याने तरीही तो कडू प्याला पिऊन टाकला. एवढं मोठं दुःख समोर असताना सुद्धा त्याने तो क्रूसखांब सोसला. मग का? हाही एक प्रश्न पडतो. त्याला उत्तर पहिलं हे आहे की त्याला देवाची इच्छा पूर्ण करायची होती. देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठीच तो या जगात आलेला होता. त्याला माहित होता की आपल्याला या वधस्तंभावर जायचंय, मरायचंय, सोसायचं आहे, हे त्याला माहित होतं. आणि त्या वधस्तंभावर आपला प्राण देण्यासाठीच तो आला होता, कारण ती तशी देवाची इच्छा होती. आणि त्याला देवाची इच्छा पूर्ण
करायची होती. देवाची इच्छा त्याला पूर्ण करायची होती. हा वधस्तंभ सहन करून त्याला देवाची इच्छा महत्वाची होती. आणि म्हणून ही देवाची इच्छा त्याच्यासाठी फार महत्वाची होती. ती देवाची इच्छा त्याच्यासाठी काय होती? येशूसाठी योहान 4:34 मध्ये काय लिहिलेलं आहे? त्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तो असं म्हणतो की ज्याने मला पाठवले, म्हणजे येशू म्हणतो, ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हे माझे काय आहे? हे माझे अन्न आहे. म्हणजे देवाची इच्छा पूर्ण करणे हे त्या येशूसाठी अन्नासारखं होतं. हे माझं अन्न आहे. आता अन्न म्हणजे काय? अन्न म्हणजे जीवन, अन्न म्हणजे अर्थ, अन्न म्हणजे ध्येय, अन्न म्हणजे आनंद, अन्न म्हणजे सर्वस्व. येशूसाठी देवाची इच्छा हे सर्वात महत्वाची गोष्ट होती. सर्वस्व असल्या प्रकारे ती गोष्ट होती. जीवन होती, जीवनाचा अर्थ होती, जीवनाचं ध्येय होती. आणि म्हणून देवाच्या इच्छा अतिशय दुःखामध्ये क्रूसकाम सोसून सुद्धा त्याने पूर्ण केली. कारण देवाची इच्छा त्याच्यासाठी फार महत्वाची होती. त्याला स्वतःच्या इच्छेपेक्षा देवाची इच्छा फार महत्वाची आणि मौल्यवान होती. तो क्रूसखांब सोसून, ते क्रूसखांबावरचे क्लेश आणि दुःख सोसून त्याने देवाची इच्छा मात्र पूर्ण केली आणि त्यापासून तो पळाला नाही. आणि याला कारण ते क्रूसखांबावरचं जे दुःख होतं त्याच्याही पेक्षा ती देवाची इच्छा पूर्ण करण्याचा जो आनंद होता तो त्याच्यासाठी मोठा असला पाहिजे आणि मोठा होता. आणि म्हणून त्या आनंदाकडे पाहून तो पूर्ण क्रूसखांब त्याने सोसलेला आपल्याला दिसतो. कारण तो आनंद त्या दुःखापेक्षा अनेक पटीने मोठं असल्या प्रकारे होतं. पुढचं कारण हे होतं की ज्यावेळेस तो त्या क्रूसखांबावर गेला, तो कडू प्याला त्याने प्याला आणि स्वतःचा यज्ञ केला आणि ते सर्व क्लेश सहन केले. हे जे दुःख होतं याच्यापेक्षा आणखी एक आनंद त्याला होता. आणखी एक आनंद त्याला होता. आणि तो आनंद या दुःखापेक्षा फार मोठा होता. आणि कोणता आनंद होता? त्याच्या या क्रूसखांबावरच्या मरणामुळे, तो जो रक्त सांडणार होता त्याच्यामुळे पूर्ण मानवजातीचं तारण आणि त्याचा उद्धार होणार होता. आणि हा उद्धाराचा आनंद त्या दुःखापेक्षा सुद्धा फार मोठा होता. आणि म्हणून माणसाच्या आनंदामध्ये त्याचा आनंद होता आणि त्या आनंदासाठी सुद्धा त्याने क्रूसखांबावरचं दुःख सहन केलं. आणखी एक गोष्ट, त्याला त्या दुःखामधून गेल्यानंतर पुढे त्याच्या समोर फार मोठं प्रतिफळ होतं. हेही एक कारण होतं का त्याने हे शेवटी दुःख, म्हणजे सुरुवातीला नाकार दिला. त्याने सांगितलं की नाही, नको मला हा प्याला, हा क्रूसखांब नको मला, हे दुःख नको, हा प्याला माझ्यापासून दूर कर. परंतु एवढं दुःख असून सुद्धा त्याने तो क्रूसखांब का सोसला? तर त्याला आणखी एक कारण होतं. आणि ते कारण हे होतं की त्याच्यासमोर फार मोठं प्रतिफळ होतं. त्या प्रतिफळाविषयी फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 8-11 मध्ये लिहिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की त्याने मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले, येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. या क्रूसखांबानंतर काय होतं त्याच्यासमोर? सर्वश्रेष्ठ नाव, अत्युच्च असल्या प्रकारचा मान, अत्युच्च असल्या प्रकारचं पद, फार मोठा आनंद त्याच्या समोर होता. आणि त्या आनंदाविषयी इब्रिकरास पत्र 12 अध्याय 2 वचनामध्ये सांगितलेले की जो आनंद येशू पुढे होता, जो आनंद येशू पुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसलेला आहे. जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता, कशासाठी त्याने हा वधस्तंभ सहन केला?
त्या आनंदासाठी, त्या गौरवासाठी, त्या मानासाठी, तो जो आनंद पुढे त्याच्या समोर होता, त्या आनंदाकडे पाहून, त्या आनंदामुळे तो एवढं दुःख सहन करू शकला. हीच गोष्ट आहे. आम्हाला सुद्धा वधस्तंभ व्हायचा आहे. आम्हाला सुद्धा हा कडू प्याला प्यायचा आहे. प्रश्न असा आहे की आम्ही कसं पिऊ शकतो, कसा हा वधस्तंभ सहन करू शकतो, कसा हा वधस्तंभ वाहू शकतो. त्याचा मार्ग हा आहे. आम्ही ज्यावेळेस पुढच्या येणाऱ्या प्रतिफळाच्या आनंदाकडे, पुढे जे आम्हाला गौरव मिळणार आहे, पुढे जो आम्हाला प्रतिफळ मिळणार आहे, त्याच्याकडे जर आम्ही पाहतो, तर त्याच्यामुळे आम्ही हा क्रूसकाम आज वाहू शकतो. हा प्याला किती कडू असो, तो पिऊ शकतो. येशूने तो प्याला पिऊन टाकला. येशूने तो वधस्तंभ सहन केला, कारण त्याच्या समोर आनंद होता. आणि तो एवढा मोठा आनंद आहे की त्या आनंदासमोर हे जे दुःख क्रूसकामावर होतं ते एका थेंबासारखं होतं. हे अतिशयोक्ती नाही, हे असंच होत. म्हणून त्याने तो वधस्तंभ सहन केला. आपण पाहतो, देवाने दिलेला प्याला आम्ही पिऊन टाकायला पाहिजे. कारण आमच्या जीवनामध्ये आम्ही जोपर्यंत या जगामध्ये आहोत, या प्यालामध्ये हा जो प्याला आहे, हा पुष्कळदा परीक्षांचा प्याला आहे. आमच्या दुःख जीवनामध्ये क्लेश येतात, दुःख येतात. कसे? ज्यावेळेस आमच्या परीक्षा होतात त्यावेळेस सुद्धा. म्हणून आमचं जीवन हे परीक्षांचं आहे. आमचा हा प्याला परीक्षांचा प्याला आहे. आणि त्या परीक्षा आम्हाला पास व्हायला पाहिजे. आणि कशा आम्ही त्या पास करू शकतो? तिथेही तेच कारण आहे. ज्यावेळेस त्या परीक्षेचा पुढचा जो आनंद आहे, पुढचं जे प्रतिफळ आहे, पुढचं जे गौरव आहे, आणि आपण पाहतो की देवाने इयोबाची परीक्षा घेतली आणि त्याचा शेवट पहा. सुरुवात आपण पाहतो की अतिशय कठोर आणि कठीण अशा परीक्षेमधून त्याला जावं लागलं. आणि ज्यावेळेस त्याच्यावरती परीक्षा आली त्यावेळेस तो हादरला, हल्ला आणि विचलित झाला आणि कन्फ्यूज झाला, गोंधळून गेला. आपण पाहतो की त्याने देवाला प्रश्न विचारले, त्याने देवाशी वाद केला, त्याने देवाला दोष दिला, त्याने देवाशी वाद केला, त्याने देवाला प्रश्न विचारला त्याच्या न्यायत्वाविषयी, त्याच्या चांगुलपणाविषयी. कारण त्याच्यावर जो कडा कोसळला होता तो फार मोठा होता. एका दिवसात त्याचं जे सर्व होतं, थोरपण, त्याचं वैभव, गौरव, ते सर्व अक्षरशः धुवून निघालं होतं. त्याचं धन दौलत, त्याची मुलं, त्याचे जनावरं, आणि विशेष म्हणजे त्याचे 10 पुत्र हे एकाच दिवशी हिरावल्या गेले. एकाच दिवशी तो जमिनीवर आला. त्याला अक्षरशः शेवटी राखेत बसावं लागलं. त्याच्या शरीरावर सुद्धा अटॅक झाला. म्हणजे त्याच्या हातात काहीच उरलं नाही. जो एक तो श्रीमंत होता, थोर होता, आशीर्वादित होता, तो अक्षरशः राखेत बसला. आणि कशा अवस्थेमध्ये आपण पाहतो की तो सुरुवातीला विचलित झाला. ही परीक्षा पास करणं, हा प्याला देवाने जो त्याला प्यायला दिला होता, कडू, विषासारखा कडू होता, त्याची तडफड झाली, त्याला वेदना झाल्या, क्लेश झाले, तो पिणं फार त्याला कठीण गेला. आणि म्हणून आपण पाहतो की योग 7:11 मध्ये तो काय म्हटला? तो म्हणाला की मी आपल्या मनाचा खेद, खेद म्हणजे दुःख, त्रास, क्लेश उघड करून सांगेन. माझ्या जीवाला क्लेश होतात म्हणून मी घराणे करेन. मी देवाला दोष देईल, देवाशी वाद करेन, देवाला प्रश्न विचारेन, देवाला घराणे करेन. कशामुळे? मला होणारे क्लेश, मला होणारा खेद, याच्यामुळे मी देवाशी वाद करेल, देवाला प्रश्न विचारेल, असं तो म्हटला. किंवा देव त्याला उलट त्यालाच प्रश्न विचारतो. देव त्याला काय म्हणाला? 40:2 मध्ये, हा बोल लावणारा सर्व समर्थाशी आता वाद घालीन काय? म्हणजे तू माझ्याशी वाद करतो? मी सर्व समर्थ
इथं लिहिलेलं आहे की सर्व समर्थाशी आता तू वाद घालशील का? तू इयोब माझा निर्माण केलेला मनुष्य, अशक्त, अज्ञानी, तू माझ्याशी वाद करशील का? पुढे तो म्हणतो, तू माझे न्यायत्व खोटे पाडू इच्छितो का? मी न्यायी आहे आणि तू माझ्या न्यायत्वावरच प्रश्न निर्माण केलेला आहे. मला तू अन्यायी ठरवत आहेस. हे बरोबर आहे का? पुढे तो म्हणतो, आणि निर्दोष ठरावे म्हणून तू मला दोषी ठरवतोस काय? म्हणजे ह्या सर्व गोष्टी इयोबाने केल्या ज्यावेळेस त्याच्यावर अटॅक झाला, ज्यावेळेस त्याला हा कडू प्याला प्यावं लागलं, ज्यावेळेस त्याला या क्लेशामधून जावं लागलं, ज्यावेळेस त्याचं सर्व वाहून गेलं, सर्व एकाच दिवशी होत्याचं नव्हतं झालं, त्याला राखेत बसावं लागलं, त्यावेळेस त्याने देवाला दोष दिला, देवाशी वाद केला, त्याने देवाला दोष देण्याचा प्रयत्न केला. आणि परंतु त्याला कळलं की मी देवाशी वाद करू शकत नाही. तो सर्वसमर्थ आहे, सर्व जगाचा निर्माण करताय, माझाही निर्माण करताय. मी त्याला दोष देऊ शकत नाही. तो पवित्र आहे, तो न्यायी आहे. मी त्याच्या न्यायावर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकत नाही. मी त्याच्याशी वाद करू शकत नाही. मी माझं घराणं त्याच्या समोर सांगू शकत नाही. आणि मग शेवटी तो स्वतःच जे अशक्तपण आहे ते तो स्वीकारतो आणि तो म्हणतो की पहा, 4थ्या वचनामध्ये, पहा मी तर पामर आहे. पामर म्हणजे गरीब, अशक्त, दुबळा. पहा मी पामर आहे, मी तुला काय उत्तर देऊ? मी आपला हात आपल्या तोंडावर ठेवतो. बोलला तो म्हणतो, मी काय बोलणार देवासमोर? मी माझं बोट माझ्या तोंडावर ठेवतो, मी चुप बसतो. बोलण्या इतकला मी ज्ञानी नाही, माझी लायकी नाही. मी आपला हात आपल्या तोंडावर ठेवतो. वचन 5 मध्ये तो म्हणतो, एकदा मी बोललो खरा, पण आता मी तुला काही जाब देणार नाही. मी दोनदाही बोललो, पण आता मी पुन्हा बोलणार नाही. म्हणजे त्याने स्वीकारलं. देवाने त्याला जो हा कडू क्लेशाचा प्याला दिला तो त्याने पिऊन टाकला, तो त्याने स्वीकारला आणि तो त्याने पिऊन टाकला. आणि देवाची जी इच्छा होती की त्याने या परीक्षांमधून जावं, या परीक्षेमध्ये सुद्धा देवावर विश्वास ठेवावा, देवाला देवच मानावं, त्याच्या विरुद्ध उलटू नये, ही गोष्ट त्याने स्वीकारली. आणि ज्यावेळेस त्याने ही गोष्ट स्वीकारली, तशाही परिस्थितीत ज्यावेळेस त्याने देवावर विश्वास ठेवला, त्यावेळेस देवाने त्याला पहिल्यापेक्षा दुप्पट आशीर्वादित केलं, पहिल्यापेक्षा दुप्पट थोर केलं, पहिल्यापेक्षा अधिक त्याला आयुष्य दिलं. आणि पूर्ण वयाचा होऊन तो मरण पावला. असल्या प्रकारे आपण 42 वचनामध्ये वाचतो. हीच गोष्ट आहे. ज्यावेळेस आम्ही हा प्याला स्वीकारतो आणि पिऊन टाकतो, ज्यावेळेस आम्ही हे क्लेश सहन करतो, त्याच्यावर मात करतो, तशाही परिस्थितीत देवाच्या समोर विश्वासाने उभं राहतो, त्यावेळेस जे प्रतिफळ आहे बंधूंनो, कदाचित या जगात मिळणार नाही, परंतु पुढल्या जगात जे प्रतिफळ मिळेल ते एवढं मोठं आहे. का मोठं आहे? कारण ते सार्वकालिक, कारण ते स्वर्गाचं आहे. मी नेहमी तुलना करायची, ते प्रतिफळ एवढं मोठं आहे की या जगातले दुःख थेंबासारखं आहे. त्या स्वर्गासमोर, त्या प्रतिफळासमोर, त्या देवाच्या सहवासासमोर आजचं दुःख एखाद्या थेंबासारखं आहे. ते वाहून निघून जाईल, दिसणारही नाही, कळणारही नाही. परंतु आम्हाला अशा आमच्या क्लेशाच्या, दुःखाच्या, परीक्षांच्या प्रसंगी हा कडू प्याला पित असताना शेवटपर्यंत त्याच्यावर विश्वास लागला. आज आपण या जगामध्ये जीवन जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज जो दुःखाचा प्याला देवाने आपल्याला दिला, तो प्याल्यावर देव तोच प्याला आज तो दुःखाचा, क्लेशांचा आहे. परंतु हा प्याला प्याल्यावर देव काय करेल? जो तो खाली झालेला प्याला आहे, तोच प्याला
आनंदाने, गौरवाने आणि प्रतिफळाने भरेल. येशूने हा कडू प्याला पिऊन टाकला आणि मग देवाने त्याचा प्याला आनंदाने आणि गौरवाने आणि मानाने, सन्मानाने एवढा भरला की तो भरून व्हायला. जुन्या काळात योसेफाचं उदाहरण आहे. योसेफाने हा कडू प्याला पिऊन टाकला आणि मग आपण पाहतो की तोच प्याला देवाने मानाने, आनंदाने आणि गौरवाने भरला. एखाद्या राजासारखा तो झाला. आणि तोच प्याला योबाने, अतिशय कडू त्याचा प्याला होता, तो त्याने पिऊन टाकला. आणि मग आपण पाहतो त्याच प्यालामध्ये तोच प्याला देवाने आशीर्वादाने आणि मानाने आणि गौरवाने दुप्पट रीतीने भरलेला आहे. दुप्पट याचा अर्थ काय? जर तुम्ही दुप्पट भरता तर त्याचं मागची आठवण काहीच राहू शकत नाही. एखाद्या भिंतीवर काळी भिंत झाली, त्याच्यावर जर दुप्पट पांढरा रंग मारला तर काय होईल? तर काळा कुठेच दिसणार नाही. तसं योगाचं जीवन, त्याला दुप्पट रीतीने देवाने थोर केलं, आशीर्वादित केलं, गौरवी असल्या प्रकारे केलं, त्याला दुप्पट आयुष्य दिलं, पूर्ण वयाचा होऊन तो मेला असं सांगितलेलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, देव जसा हा दुःखाचा प्याला घेतो तसाच तो आनंदाचा प्याला घेतो. देवाने दाविदाला दुःखाचा प्याला दिला, सशासारखा त्याचा पाठलाग झाला, रानावनात त्याला लपावं लागलं, परंतु देवाने त्याला आनंदाचा प्याला दिला. आणि मग आपण पाहतो की स्तोत्र 23:5 मध्ये तो काय लिहितो? तो म्हणतो, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. काठोकाठ भरून आहे माझं पात्र, माझा प्याला आनंदाने, गौरवाने तो राजा झाला असं आपण पाहतो. देवाचा सर्वात प्रिय असल्या प्रकारचा तो राजा झाला. आणि हीच गोष्ट आज आपण लक्षात ठेवूया. जोपर्यंत या जगामध्ये आहोत आपल्याला क्लेश होतील, दुःख होतील, परंतु ज्यावेळेस तुमच्या परीक्षा होतील, तुम्हाला क्लेश होतील आणि असल्या प्रकारच्या दुःखातून, संकटातून तुम्हाला जावं लागेल, त्यावेळेस पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही आनंद करा. का म्हटलेलं आहे आनंद करा? हे अगदी ऑपोजिट आहे, कठीण आहे, परंतु तिथे सांगितलेलं आनंद करा. यासाठी कारण तुमचं प्रतिफळ फार मोठं आहे आणि ते प्रतिफळ आपल्याला लवकर मिळणार आहे. आज असल्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जात आहात, कठीण परिस्थितीमध्ये कडू घोट तुम्ही पित आहात, अतिशय क्लेश आणि आजार, दुःख, आघात याच्यामधून तर तुम्ही जात आहात. हे विसरू नका, देवाची इच्छा तुमच्यासाठी सर्वात मोठी आहे आणि सर्वात चांगली सगळ्यात. देवाची तुमच्यासाठी आनंदाची असल्या प्रकारची योजना आहे. देवाला तुमच्या जवळ, तुम्हाला त्याच्या जवळ सार्वकालिक रीतीने ठेवायचं आहे, ही त्याची योजना आहे, हे त्याचे विचार आहे, दुसरे विचार नाही. हा जो दुःखाचा प्याला आहे हाच आनंदाचा प्याला आहे. देव केवळ दुःख देणारा नाही, परंतु आनंद देणारा असल्या प्रकारे आहे. असल्या प्रकारचा विश्वास ठेवून हा प्याला आपण पिऊन टाकूया जीवनामध्ये. ज्यावेळेस असल्या प्रकारचा प्याला, कडू प्याला आमच्या जीवनात आहे, त्यावेळेस तो पिऊन टाका आणि म्हणा की परमेश्वरा, माझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या इच्छेप्रमाणे. हालेलुया, आमेन. देव तुम्हाला आशीर्वाद.